मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि आज SRT शेती म्हणजे शून्य मशागत शेतीला आणि 6.111 तूर पीक पाहायला डॉक्टर साहेब आपल्या शेतामध्ये आलेले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे शेतकरी मित्रमंडळी पण आहे. तर जाणून घेऊ आपण त्यांना ह्या SRT शेतीबद्दल, एकंदरीत सलग तूर शेतीबद्दल काय वाटलं. सर नमस्कार. मी डॉक्टर अविनाश असणारे, अमरावतीला माझं राहणं आहे आणि माझं शेती ही किरजवळ नावाचं गाव आहे, राजुऱ्यापासून 10 किलोमीटरवर. त्या ठिकाणी माझी शेती आहे. मी अनेक दिवसांपासून प्रफुल्लभाऊ कापसे यांचा अनेक रील्स पाहिले होते आणि तूर या पिकाबद्दल आणि SRT या तंत्रज्ञानाबद्दल नेमकी या परिसरात कुठल्याही पद्धतीचे शेतकरी आढळत नव्हते. म्हणून मी आपल्या पाहिलेल्या रील्सला जरा प्रभावित झालो आणि ते प्रभावित झाल्यानंतर मी आपल्याला दूरध्वनी केला आणि त्याद्वारे आज या शेतावर आहे. आणि मी उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो की SRT या शून्य मशागत तंत्रामुळे शेतकऱ्यांना असलेलं जे उत्पन्नाच्या वाढीमागे शेतकरी लागत असताना त्याला वापरावयाचे असलेल्या सर्व काही जे फर्टिलायझर्स असतील, स्प्रेइंग्स असतील, त्याच्यावर त्याचं होणाऱ्या खर्चामुळे त्याच्या उत्पन्नामध्ये खऱ्या अर्थानं घट होते आणि पर्यायाने शेतकऱ्याला पाहिजे तसा उत्पन्न त्याला मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक शेतकऱ्यांना नैराश्य प्राप्त होतं. मी आजच्या या यूट्यूबच्या रीलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या परिसरातील आवर्जून विनंती करेन की त्यांनी प्रफुल्लभाऊ कापसे या मेहनती एका व्यक्तीने स्वतः कृषीतज्ञ असताना, त्यांना ॲग्रिकल्चरलची पदवी असताना, स्वतःचं कृषी केंद्र असताना सुद्धा मला असं वाटतं कुठलंही खत घेऊ नका असा म्हणणारा हा कृषी केंद्राचा मालक ज्यावेळेला शेतकऱ्यांना पोटतिडकीने एखादी माहिती देतो त्यावेळेला परिसरातील नव्हे तर या राज्यातील संपूर्ण नागरिकांनी या विदर्भाच्या प्रांतामध्ये सातत्यानं होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्यामध्ये आलेले नैराश्य जर दूर करायचं असेल तर सोयाबीन आणि तूर किंवा कपासी हे 3 प्रमुख पिकं असलेला आपला हा जो प्रदेश आहे, या प्रदेशातील शेतकऱ्यांनी खरं उत्पन्न कसं घेतलं पाहिजे आणि शून्य मशागत तंत्राचा वापर करून कशा पद्धतीने उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते त्याकरता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये हिवरा दरणे नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये नक्की यावं आणि प्रफुल्लभाऊ सारख्या एका उत्साही व्यावसायिकाकडून त्यांनी याची माहिती घ्यावी. त्यांनी जे या ठिकाणी शून्य मशागत तंत्राचा वापर करून बेडवर ज्या पद्धतीनं तुरीची लागवड आणि त्यांनी पूर्वी सोयाबीन पण केलेलं होतं, या सर्व लागवडीची आज अत्यंत बारकाईने आम्ही पाहणी केली. आमच्यासोबत आमचे शेतकरी मित्र आहेत, त्यांचं देखील अतिशय आनंदानं ते ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला या ठिकाणी आलेलं तुरीचे हे जे सर्व पीक आहे हे पीक बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण लावलेली तूर आणि आपण करत असलेले प्रयत्न हे कमी का पडतायत याचं या ठिकाणी आल्यावर नक्कीच प्रचिती होईल. मी परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या निमित्तानं खऱ्या विनंती करीन की त्यांनी आवर्जून प्रफुल्लजी कापसे यासारख्या अतिशय उत्साही व्यावसायिकाचा हा तुरीचा प्लॉट नक्की पाहावा आणि जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं उत्पन्न त्यांना मिळाल्यामुळे एक समाधानकारक परिस्थिती आपल्याही परिक्षेत्रात निर्माण होऊ शकते. मी प्रफुल्लभाऊंना त्यांनी योजलेल्या सर्व उपक्रमांना आजच्या दिवशी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने त्यांचं कार्य चालू ठेवावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. मी नरेश देशमुख, अमरावतीला राहतो. असणारे साहेबांच्या शेतामध्ये मी मोठ्या प्रमाणात त्यांचा जेवढं की विकास करता येईल तेवढा विकास करायचा प्रयत्न करतो. विकास करत असताना आपल्या शेतामधली जी पीक व्यवस्था आहे, आपली पिकवण्याची जी पद्धती आहे, त्याची ते कार्यपद्धती जी आहे ते पाहून खरोखरच भारून गेलो आणि इतका माल त्या याला लागलेला आढळतो आणि इथल्या विदर्भातल्या काय संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे आणि ह्या पिकातून त्यांनी आपला स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे या मताचा मी आहो. आणि मला खरोखर आनंद वाटला. खूपच म्हणजे बोलण्याजोगते शब्द नाही आहेत की इतकी जबरदस्त तुलना तुमची. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जर पाहतो म्हटलं तिकडचं पीक आणि इकडच्या पिकात खरोखर इतका विकास तुमच्याकडून घडलेला आहे का म्हणजे शब्द नाही आहे अक्षरशः. 6.111 ही जी तुरीची जात आपण या ठिकाणी दाखवली ही मी कदाचित पहिल्यांदाच पाहिलेली. आता मी अनेक प्लॉट बघतो आवड असल्याने, पण 6.111ची लागवडीची पद्धत आपली पहिल्यांदा आपण टोकन पद्धतीनं लावली त्यामुळे कदाचित जे एरिएशन झालं, ज्या गॅप्स आपण ठेवलेल्या असल्यामुळे झाडांना एक स्वतंत्र जागा मिळाली आणि त्यामुळे आवश्यक असलेलं 30व्या दिवशीची कापणी, छाटणी, 60व्या दिवशीची छाटणी आणि ती केल्यानंतर पाण्याचं योग्य नियोजन याच्या आधारावर सावीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा फुलोरा पकडलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकेका पारंबीला कमीत कमी 60-60, 70-70, 80-80 फुलं या ठिकाणी एकेका ठिकाणी दिसत आहेत आणि शेंगा पकडत असताना काही ठिकाणी चलप आहे
आणि काही ठिकाणी फ्लॉवरिंग आहे आणि अजूनही याला भरपूर वाव आहे. त्यामुळे याचं उत्पन्न निश्चितच साधारण कुठल्याही इतर जातीपेक्षा नक्कीच जास्त येईल. जास्त येणार आहे. आणि एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर याची जे काडी आहे सर, ही काडी आपल्या रेग्युलर वाणापेक्षा जाड आहे. झाड आहे. पान पण जाड आहे, त्याच्यानंतर फुल पण मोठं आहे. म्हणजेच याचं पान मोठं असल्यामुळं प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे वनस्पतीचे स्वतः तयार करते, ते स्टोरेज याच्यात जास्त राहते. त्याच्यामुळं वातावरणाला वगैरे जे काही धुके वगैरे आता तेवढं बळी पडत नाही, जेवढं हे आपलं वाण पडतं. तर मंडळी, आज माझ्या शेताला व्हिजिट होती डॉक्टर अनासाने सर, देशमुख भाऊ आणि बाकी सगळं त्यांच्या मित्र परिवारांची. आणि एकंदरीत आम्ही जवळजवळ अर्धा 1 तासापासून आम्ही इथं फिरत आहे. संपूर्ण शेत त्यांनी अगदी जवळून बघितलेलं आहे. विशेष म्हणजे आता पेशाने ते डॉक्टर साहेब आहे, तरी पण ह्या शेतामध्ये जेव्हा आतमध्ये आम्ही फिरलो त्यावेळेस त्यांनी असं विचार केला नाही. कारण कसं आहे भाऊ, तूर म्हटलं की त्या तुरीच्या पानामुळे वगैरे आपल्याला कपडे खराब होतात. कारण मलाच रोज शिव्या खावं लागतात घरी. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही इतकंच असं म्हटलं नाही की बा कशाला अंदर जायचं, नाही तर बरेचदा काय होतं आपण बाहेरून पाहतो छान आहे असं चर्चा करतो आणि जातो, पण हे जे आतमध्ये आपण फिरलो, ह्याही शेतात फिरलो त्याही शेतात फिरलो, एकंदरीत हाडाचा जो शेतकरी आहे ते हे तुम्हाला लोकांना म्हणावं लागेल. आणि मला पण खूप बरं वाटलं तुमचे पाऊल आमच्या शेतामध्ये पडले. मागील वर्षी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे पाऊल आमच्या शेतात पडले, उत्पादन चांगलं झालं. याही वर्षी तुम्हाला लोकांच्या पायगुणामुळे उत्पादन चांगलं होतील. आणि मंडळी, शून्य मशागत शेती ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आता भविष्यामध्ये आपल्याला शून्य मशागत शेती करायची आहे, एवढा संदेश मी इथून देऊ इच्छितो. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.